आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। बिहार पॅटर्न राबून मला मुख्यमंत्रीपद द्या, अजितदादांचा अमित शहांसमोर प्रस्ताव। मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीमध्ये दादांकडून मुद्दा उपस्थित। द हिंदू दैनिकामधलं वृत्त। शहांसोबत सीएम पदाबाबत कोणतीही चर्चा नाही, द हिंदूची बातमी धादांत खोटी, अजित पवारांकडून स्पष्ट। अजितदादांनी शहांना असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, द हिंदूच्या वृत्तामध्ये तथ्य नाही, सुनील तटकरेंची TV9 मराठीला माहिती। निवडणुका बाकी असल्यानं दादा आधीच अशी मागणी करतील असं वाटत नाही, कोणीतरी चुकीची बातमी पसरवली असेल, द हिंदूंच्या वृत्तानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे आणि अजितदादांना प्रस्ताव। इंग्रजी दैनिक द हिंदूचं वृत्त। मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो, महायुतीमध्ये अशा लढती होऊ नयेत असं वैयक्तिक मत, अजितदादांची प्रतिक्रिया। आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओढा थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीची शक्कल लढवली, महायुतीमधल्या मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। महायुतीचे सर्वजण बसून जागावाटपाबाबत ठरवणार, बरंचसं जागावाटप ठरलंय, बाकीचंही लवकरच ठरेल, उपमुख्यमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेकडे विरोधकांचं बोट, FIRमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक। बावनकुळेंचे शेजाते स्वतः गाडी चालवत होते, अपघातानंतर चालकाला बसवलं, मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवली गेली, राऊतांचा आरोप। अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीची नंबर प्लेट गायब, बावनकुळेंच्या चिरंजीवांच्या नावावर गाडी आहे तर FIRमध्ये नाव का नाही, राऊतांचा सवाल। माझ्या मुलाचा मित्र कदाचित गाडी चालवत होता, मुलाच्या नावावर गाडी असेल तर कारवाई करा, नागपुरातील अपघातावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदासाठी लायक नाहीत, फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत कोणत्याही गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी होणार नाही, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, आमदार अतुल बेनके आणि सुनील टिंगरेंकडून अजितदादांची भेट। अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंकडून पवारांची भेट, विलास लांडे पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी, रणजित मोहिते पाटील दुपारी पवारांची भेट घेण्याची शक्यता, वसंत देशमुख, नागेश भोसले, अनिल सावंतही पंढरपूर मंगळवेढामधून इच्छुक। वैशाली नागवडे अजित पवारांच्या भेटीला, वैशाली नागवडे यांनी चाकणकरांच्या विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला होता। फडणवीसांच्या कृपेनं CBIनं माझ्यावर गुन्हा दाखल केला, फडणवीसांच्या कृपेनं मला कधी अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं विधान। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः ठाण्यामधल्या 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार, आठवड्याभरामध्ये 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प। लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी, बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो कायम। अजितदादांना मूळ स्वभाव दाखवण्यास अरोरांकडून बंदी, अरोरा अजितदादांना बोलू देत नाही, जयंत पाटलांचं विधान। राजकीय रणनीतिकार अरोरा अजितदादांचं काम पाहतायत। भाग्यश्री यात्राम यांनी माझी भेट घेतली, ते निवडणूक लढवण्यास इच्छुक पण अद्याप त्याबाबत विचार झाला नाही, भाग्यश्री यात्रामांच्या पवार गटाच्या चर्चेवर जयंत पाटलांचं वक्तव्य। शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा, रोहित पवार आणि अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार। विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये आज स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर आज दुपारी भाजप कोर कमिटीची बैठक, शेलारांसह मंगलप्रभात लोढा, दरेकर आणि प्रसाद लाड उपस्थित राहणार, संघटनात्मक आढाव्यासह पक्षांतर्गत फेरबदलांवर चर्चा होणार। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एकमतानं ठराव पारित। शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर, आज होणारी सुनावणी आठवड्याभरासाठी पुढे, पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता। संजय राऊत 12 तारखेला नांदेड आणि सोलापूर दौऱ्यावर, दक्षिण सोलापूरमध्ये अमर पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार, तर 15 तारखेला ठाकरे आणि संजय राऊत पैठणमध्ये। 10व्या आणि 13व्याच्या कार्यक्रमांना अनेक कावळे फिरतात, शरद पवारांच्या साताऱ्यामधल्या दौऱ्यावर आमदार महेश शिंदेंची टीका। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती।
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही राजाच्या चरणी लीन. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लालबागच्या राजाच्या चरणी लीन. वरुण धवनकडून लालबागच्या राजाचं दर्शन. नाशिकच्या येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांकडून शिवसृष्टीच्या कामाची पाहणी. लवकरच शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. सोयाबीन, कापूस, मिरची पिकांना फटका. गोंदिया शहरामध्ये जोरदार पावसामुळे रिंग रोड आणि कुडवा परिसरात पाणीच पाणी. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांची तारांबळ. भंडारा जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सर्वदूर पावसाची हजेरी. पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळण्याची आशा. जायकवाडी धरणाच्या 12 दरवाजांमधून 6288 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाथसागर जलाशयाची पाणी पातळी सध्या 98.35%. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 97.14% भरलं. काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले. अकोलाकरांना दिलासा. भंडाऱ्यामध्ये पावसाची संततधार. गोसीखुर्द धरणाचे 29 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 1,18,318 पाण्याचा विसर्ग. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान. शेतामध्ये पाणी साचल्यानं सोयाबीनवर येलो मोसॅकचा प्रादुर्भाव. बळीराजा आर्थिक संकटात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. शेती कामांना वेग. पिकांना फवारणी अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग, तर शेती कामांमुळे मजुरांना रोजगार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सोयाबीनला 7,000 रुपयांचा हमीभाव देण्यात यावा. शेतकऱ्यांची मागणी. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या शेतकऱ्यांच्याही मागण्या मान्य करा. शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्यामध्ये लसणाचे भाव गगनाला भिडले. आवक नसल्यामुळे लसूण प्रति किलो 400 रुपयांवर. गृहिणींचं बजेट कोलमडलं. जळगावसह 40 गावांमध्ये भाजीपाल्याच्या दरांमध्ये मोठी वाढ. कोथिंबीरची जोडी 250 रुपयांवर. सामान्यांचे हाल. पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली. गणेश विसर्जन मिरवणुकांमुळे पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून उद्या वाहतूक मार्गामध्ये बदल. भोसरी, सांगवी, हिंजवडी परिसरामधील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्याचे आदेश. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या कन्नेरसर गावाला सार्वजनिक उपक्रमासाठी जागा देण्याची मागणी. ग्रामस्थांचं एमआयडीसी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. गावचा प्रश्न